बातमी महत्त्वाची। मुंबईत वरळी डोममध्ये लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान एका तरुणाचा मृत्यू झाला तर एक तरुणी अत्यवस्थ आहे। वृषभ गांगुर्डे असं 28 वर्षीय मृत तरुणाचं नाव आहे। मृत तरुणानं अधिक प्रमाणात मद्य घेतल्याची माहिती समोर आली आहे। प्राथमिक तपासात ड्रग्जचा वापर झाला नसल्याचं समोर आलंय अशी माहिती पोलिसांनी दिली, पण गोरेगावच्या घटनेनंतरही अशा कॉन्सर्टना परवानगी का दिली असा सवाल उपस्थित होतोय। मुंबईतील NSCI वरळी डोममधील लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू झालाय। सध्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। पोलिसांनी मृत्यूचं कारण निश्चित करण्यासाठी वैद्यकीय अहवाल आणि इतर पुरावे तपासण्यास सुरुवात केली आहे। वृषभ गांगुर्डे असं 28 वर्षीय मृत तरुणाचं नाव आहे। माहीममध्ये राहणारा वृषभ आपल्या मित्रमैत्रिणींसोबत म्युझिक कॉन्सर्टला गेला होता। त्याची मैत्रीण सध्या अत्यवस्थ असून तिच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सूत्रांच्या माहितीनुसार कॉन्सर्टमध्ये असतानाच वृषभ अचानक खाली कोसळला। यावेळी कॉन्सर्ट दरम्यान त्याच्या मैत्रिणीला सुद्धा अस्वस्थ वाटू लागलं। त्यानंतर या दोघांनाही रुग्णालयात नेण्यात आलं। 28 वर्षीय वृषभ गांगुर्डेचा रात्री उशिरा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे, तर वृषभच्या मैत्रिणीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे। म्युझिक कॉन्सर्टमध्ये दोघांनी सुद्धा अधिक प्रमाणात मद्य घेतल्याची माहिती आहे। या प्रकरणात ड्रग सेवनाचा अँगल मुंबई पोलिसांकडून तपासला जातोय। एक आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे, ज्यामध्ये एक 28 वर्षाची पुरुषाची मृत्यू झालेली आहे। प्राथमिक चौकशी दरम्यान अशा निष्पन्न झाला की या इस्माने काल NSCI डोम वरळी या ठिकाणी एक कॉन्सर्ट अटेंड केला होता। त्या कॉन्सर्टच्या दरम्यान त्याची तब्येत बिघडली होती। ADR याची तपास सुरू आहे। घटनास्थळावरून CCTV फुटेज आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस हे जप्त करण्यात आलेले आहे। पोलिसांच्या माहितीनुसार मृत्यू प्रकरणात प्राथमिकदृष्ट्या ड्रग्ज वापरल्याचं समोर आलेलं नाही। मृत वृषभ गांगुर्डेच्या मृत्यूचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही। त्यामुळे वैद्यकीय अहवालानंतर मृत्यू मागचं कारण कळू शकणार आहे। उपचार सुरू असलेल्या मुलीनं एकाच वेळी दारू आणि एनर्जी ड्रिंकचं सेवन केलं होतं। मुलीनं केलेल्या सेवनात ड्रग्ज सापडलेलं नाही। ओडिशावरून खास कॉन्सर्टसाठी संबंधित मुलगी मुंबईत आली होती। पोलीस चौकशी करतायत आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल, कडक कारवाई होईल। गोरेगावचं देखील आपण पाहिलं की अगदी पाळामुळं खोदण्यापर्यंत अगदी शेवटच्या आरोपीपर्यंत पोहोचण्याचं काम पोलिसांनी करतायत। वरळीतल्या या कॉन्सर्टचं प्रत्येकी 4000 रुपये तिकीट होतं। गोरेगाव नेस्को प्रकरणानंतर ताडदेव पोलिसांनी वरळी डोममधील कार्यक्रमांना परवानगी नाकारली होती। मात्र या कार्यक्रमासाठी परवानगी देण्याच्या सूचना वरिष्ठ पातळीवरून आल्याची सूत्रांची माहिती आहे। जो भी प्रोग्राम को मैनेज करती है, यहाँ पे पुलिस का उस टाइम पे कोई प्रोटेक्शन होता नहीं है। अंदर कोई भी ड्रग या अंदर कोई भी लिकर अगर आप अलाउ करते हो तो उसका परमिशन किधर है? वो परमिशन नहीं है तो पुलिस वालों ने क्यों नहीं रोका? मैनेजमेंट अपनी मनमानी करता है और हम मैनेजमेंट के खिलाफ बहुत बार बोल चुके हैं। मैनेजमेंट अपना काम करता नहीं है, वो मैनेज हो रखा है उनके द्वारा। या प्रकरणात 8 ते 10 जणांची ताडदेव पोलिसांनी चौकशी केली आहे। वरळी कॉन्सर्ट प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही। एक पिढी बर्बाद होते, म्हणून पोलिसांनी यांच्यावर धडक कारवाई सुद्धा केली पाहिजे। आणि या जे चालवत आहेत, हे रेव पाट्या जे चालवत आहेत ना, त्यांच्यावर मोका लावला पाहिजे, तरच हे ठिकाण